जय गुरु. स्नेहलताई, अपूर्वाताई. जय गुरु तिचं सर. जय गुरु. आता जय हे गुरु जे सर. ही माहिती भरायची परीक्षेची. तर त्याकरता मी दुपारी एक मेसेज टाकला होता. तो त्यावेळी फक्त तुमचं पूर्ण नाव, ऍड्रेस, मोबाईल नंबर, डेट ऑफ बर्थ एवढं टाकायचंय. अपूर्वाताई, तुम्ही पण टाका, का तुमचं माझ्याकडे नाही आहे. मला ते सरांनी सांगितलं ते एक्सेल मध्ये करून द्यायचं, म्हणजे मग कोणीतरी ते फॉर्म भरून सबमिट करतील. अ, 20. हो सर, ते ऍक्च्युली माझं सरांशी बोलणं झालं होतं. बरं बरं. तेव्हा तो ऍक्च्युली मी अजून म्हणजे राजेश सरांच्या क्लासवरती पण आहेच आहे ना. ओके ओके. हां. हा, बरं तर बरं. त्या क्लासमधनं माझं रेफरन्स झालं. होता. तिकडे भरली का माहिती मग? मार्क हा, मग सर हा मला म्हणजे म्हणालेले की तेव्हा तुम्ही फक्त हो म्हणा, म्हणजे तुम्ही वोट करा आणि हां. तेच भरणार आहे तिकडनं. ओके ओके. हा, भरणार तेच आहे ते. हा फक्त हा, ते. तर त्यांना त्या क्लासवरती मी वोट केलंय. ओके ओके ओके. ठीक आहे ठीक आहे. नाही, वोट केलं तुम्ही, पण माहिती ती लागेल ती मग ती दिलेली का त्यांना? माहिती आधीच्या परीक्षेची आहेच आहे ना सर, हॅलो. सगळी त्यांच्याकडे, का परत द्यायची आहे का? हा, काय होतं ते लिंक राहत नाही त्या माहितीची. बर बर, तुम्ही सांगते पाहिलं मी. ना हो म्हणजे हो, असं. देते मी तुम्हाला, नाही तर मग आपल्या तर ग्रुपवरती कोणालाही येते, द्या ह्या का मग ग्रुपवरती. इथे गेलं चालते, कुठे गेलं चालते. कारण ते भरणार दोघं तिघ जण आहेत, ते कॉमनच आहेत ते. अच्छा, ओके, टाकते सर्वांनी ना. परत द्यायची आहे का? सर्वांनी द्यायची आहे परत? हा, सर्वांनीच द्यायची, कारण याच्या आधी आपण कसं जेव्हा ऍडमिशन घेतलं तेव्हा भरलेली माहिती आपण, त्यानंतर नाही भरली. पण परीक्षेच्या वेळेस मी तिकडं आहे ना, ते आउट ऑफ. हो, मग ठीक आहे ना. काय मग करू? मग तिथे इथला भरता पत्ता तिथे. देऊ ना? नाही, हा पत्ता तुम्ही पत्ता फक्त नावाला पाहिजे आपल्याला तो. हा तिथे हा, लोकल ठीक आहे, लोकल ते चालेल. तोच द्या. तुम्ही हा तिथे हा, असाल तिथून परीक्षा द्या तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही काही. चालेल. तिथून ऑनलाईन हं, सबमिट करा. हो, कसं ठीक. काय. हं? चालेल. सर्वांना जय सर गुरु. बोलू का? हा, बोला बोला. येस, हा, तुम्ही काय ते बोलतो. आता मी विचारत होते तर तो गुगल फॉर्म भरला होता, तरी पण मला परत भरायचा आहे का म्हणजे? गुगल फॉर्म भरला होता, त्याचा ते तर सरांकडे असेल तो. माहित नाही मला त्याचे किती किती त्याने, पण ते मला म्हणाले की थोडीशी माहिती प्रत्येकाची भरून मग त्या दोघे जणी भरणार फॉर्म त्यांना देऊन अच्छा. टाका, म्हणून मी तो मेसेज ठीक टाकला. आहे सर. हा, येस. ओके. आज आपण एक नवीन विषय सुरू करूयात. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. या. उपसर्ग. आपण हा उपसर्ग हा शब्द शाळेतही ऐकला असेल, मराठीमध्ये पण उपसर्ग असतात. प्रत्येक भाषेमध्ये प्रत्येक क्रियापदाला उपसर्ग असतात, आणि नंतर प्रत्यय पण लागतात, आणि त्यानुसार उपसर्गांमुळे धातूचं रूपही बदलतं आणि त्याचा अर्थही बदलतो बरेचदा. तसं इथे पण होतं. तर संस्कृतमध्ये एकंदर 22 उपसर्ग मानलेले आहेत, म्हणजे आयडेंटिफाय केलेले आहेत. त्या 22ची यादी खाली इथे दिलेली आहे या स्लाइडवरती. प्रत्येक ओळीमध्ये चार चार आहेत इथे. असे प्र, परा, अप, सम, अनु, अव, अव, निस, निर, दुस, दुर, वी, आ, नी, अधि, अपि, अति, सु, उत, अभि, प्रति, परी आणि उप. यातले काही आपण बरेचदा वापरलेले सुद्धा आहेत आपल्या आतापर्यंतच्या अभ्यासामध्ये. या प्रत्येकाचा एक अर्थ आहे, आणि त्या अर्थाचा
वापर एखाद्या धातूला लागून केला गेला म्हणजे धातूचा अर्थ आणि उपसर्गाचा अर्थ एकत्र येऊन काहीतरी अर्थ वेगळा निर्माण होतो. तर ह्या उपसर्गांचा नेमका काय अर्थ आहे तो आपण वाचू इथे आता. हे 22 उपसर्ग आणि त्याचे अर्थ त्याने दिले यामध्ये. अधिकता किंवा उत्कर्ष, हे आपण मराठीमध्ये बरेच त्याला प्रकर्षाने म्हणतो. परा म्हणजे विरुद्ध. अप म्हणजे दूर जाणे किंवा वियोग होणे. सम एकत्र येणे, एकत्र होणे. अणु म्हणजे अनुकूल किंवा अनुसार. खाली. निस आणि निर हे साधारणपणे सारखे चालतात, पण जिथे निस वापरायचा निस वापरायचा, जिथे निर असं तिथे निर वापरायचा. निस अभाव किंवा हलकेपणा आणि निर अभाव किंवा निकृष्टता. दुष्टता. दुर्गती, वाईट. म्हणजे विशेषता पण आहे, विरोध आणि भिन्नता पण आहे. हा आपण बरेचदा वापरलेला आहे. म्हणजे ह्या बाजूला किंवा इकडे. रिकामे करणे. अधि म्हणजे वर. म्हणजे खाली, अधि म्हणजे वर. अपि म्हणजे पुढे. आता अपि जेव्हा आपण अव्यय म्हणून वापरला त्याचा अर्थ वेगळा. इथे अपि हे उपसर्ग म्हणून राहील. अति म्हणजे अतिशय. सगळ्यांना माहिती आहे, उत्तम, चांगलं. उत किंवा उद दोन्ही हलंत आहे ते आपण केव्हा केव्हा वापरलेलं आपण ते, म्हणजे वर किंवा उंच. अभि म्हणजे समोर. प्रति आणि परा हे दोन्ही साधारणपणे एकाच अर्थाने जातात, विरुद्ध किंवा उलट होणे. परी म्हणजे चहूबाजूनी किंवा सर्वत्र. आपल्याला गेलेला आहे. म्हणजे जवळ किंवा अधिक. तर हे असे 22 प्रकारचे उपसर्ग आहेत. या उपसर्गांचा उपयोग हे वेगवेगळ्या प्रकारचे धातू त्यांचा अर्थ वाढवण्याकरता केला जातो. तर हेच त्यांनी मराठीमध्ये दिलेलं आहे. वरती त्यांनी संस्कृत मधला श्लोक दिलाय. उपसर्गेन धात्वर्थो बलाद्यन्य हा प्रतीयते प्रहार हार संहार विहार परिहारवत. हे दुसऱ्या वळीवर त्यांनी काही 3-4 उदाहरणं पण दिली आहेत. ह्याचा योगाने काय होतो उपसर्गामुळे की धातूचा अर्थ निश्चितपणे बदलतो, दुसराच होतो. जसं ऋ म्हणजे हरणे. याच्या मागे जर लागलं गेलं तर त्याचा अर्थ बदलून जातो, तर प्रहार बनतं, म्हणजे मारणे. त्या हारच्या मागे लागलं तर आहार होतं, म्हणजे जेवण किंवा भोजन. संहार म्हणजे विनाश. विहार म्हणजे भ्रमण. आणि परिहार म्हणजे निवारण किंवा दूर करणे. असं वेगवेगळे जर उपसर्ग लागले तर एकाच धातूचा अर्थ पूर्णपणे बदलतो. तर आपल्याला हे 22 धातू आणि त्यांचा अर्थ माहिती असणं अपेक्षित आहे, कारण परीक्षेमध्ये 5 मार्काकरता येतो आपल्याला हे. आणि त्यामध्ये दिलेलं असतं की याचा अर्थ लिहायचा आणि त्याचं एक वाक्यात उपयोग करायचा. आपण बघूया याचं काय नेमकं आहे ते. या ठिकाणी त्यांनी उदाहरण दिलंय भूचं. भू हा धातू घेतलाय आणि भू म्हणजे होणे आणि भूत म्हणजे झाला. याला वेगवेगळे त्यांनी 10 उपसर्ग लावून दाखवलेत. अधिक भू म्हणजे वाढणे. आता वाढण्यामध्ये काय, प्रभव हा शब्द तयार झाला भवचा. प्रभव म्हणजे जन्म. तेच प्रभाव केलं तर शक्ती, आणि प्रभू झालं तर स्वामी किंवा देव. या प्रच्या ऐवजी परा वापरलं
पराभू, पराभू पासून तयार झालं पराभव. अपभू, अपभू म्हणजे दूर राहणे, आणि त्याचा जर बदल झाला अपभूती म्हणजे पुन्हा पराजय किंवा नाश. सम, संभू म्हणजे संभव, संभवामी युगे युगे म्हणतो आपण. संभव म्हणजे जन्म होणे, जन्मग्रहण होणे, जन्माला येणे. संभव म्हणजे उत्पत्ती. आणि संभूती म्हणजे ऐक्य सुद्धा होतं आणि उत्पत्ती पण होत. तसं याच्यामागे अनुभू, अणु लावलं तर अनुभू, अनुभू म्हणजे अनुभव करणे. त्याच्यामागे वी लागलं विभू, जसं प्रभू आहे तसं विभू पण असतं. विभू म्हणजे वैभवाने भरलेला, वैभवयुक्त, श्रीमंत, धन ऐश्वर्य असलेला, जो पूर्णपणे धनाने ऐश्वर्याने भरलेला आहे तो वैभवयुक्त विभू. प्रभू आणि विभू हे बरेचदा ईश्वराच्या बाबतीत वापरले जातात. दुसरं अतिभू, अतिभू म्हणजे खूप वाढणे, सगळ्यात अधिक वाढणे. त्याच्यापासून एक झालं की अतिभवनम हे क्रियापद झालं, म्हणजे सगळ्यात मोठं होणे, अतिभवनम. उद्भू, जसं इथे विभू तसं हे उत्भू किंवा संभू. संभू म्हणजे पण उत्पत्ती आणि उद्भव म्हणजे पण उत्पत्ती. उद्भू पासून झालं नाम उद्भव म्हणजे उत्पत्ती. असंच एक अभिभू, अभिभू म्हणजे परिभव म्हणजे पराभव. आणि परिभू हे इथं अभिभूच पाहिजे होते, परिभू नाही वरती. परिभव म्हणजे सुद्धा पराभव किंवा अपमान. तर हे भू धातूचे जे आहे त्याच्याबरोबर हे 10 उपसर्ग लागतात. उरलेले जे आहेत ते लागत नाही, ते भूची संबंधित नसतात. असे वेगवेगळे उपसर्ग वेगवेगळ्या धातू, ह्या अशा प्रकारचा प्रश्न आपल्या येतो परीक्षेमध्ये. कोणत्याही 5 उपसर्गांचा अर्थ हिंदी, इंग्रजी किंवा माध्यम भाषा त्यामध्ये लिहा आणि एक उदाहरण द्या. जसं इथे त्यांनी 8 दिलेत, अणु, आ, अभि, उद, प्र, वी आणि सम. याचा अर्थ लिहायचा आणि त्याचं एक वाक्य तयार करून लिहायचं. तर हे उपसर्ग आपले. आणि इथं काय दिले पुढे, काही वाक्य त्यांनी दिले. वाक्य तशी फार वेगळी असं नाहीये, फक्त काही वेगळे उपसर्ग लागले तरी त्याचा काय उपयोग होतो बघूया. स्नेहलताई पहिलं. बालिका परमेश्वरम अभ्यर्चति, अभ्यर्चती, अभ्यर्चती म्हणजे बालिका ईश्वर की पूजा करती है. म्हणजे अर्चला अभि काही लागलं, उपसर्ग अभि. लागलाय. अभि लागला, अभि. आता इथे अभिचा काय अर्थ आहे दिसतं कुठं मला अभि याच्यामध्ये? 19व अभि म्हणजे समोर. समोर. आता देवासमोर पूजा करते, देवाची पूजा करते. त्याचा अर्थ काही खूप बदलला असं नाही, पण अभि अर्चती म्हणजे एक चांगल्या प्रकारे पूजा करते. जसं सम लावलं की समचा अर्थ पण चांगला होतो. अभि अर्चती, देवाची पूजा चांगल्या प्रकारे करते. आणि 10 लावल्यामुळे काय झालं की त्या अर्चतीचं जे आहे ते स्वरूप एवढंच बदललं की त्याला त्याची क्वालिटी जी आहे त्या अर्चनेची, पूजेची, ती अधिक चांगली झाली असे आठवून त्या उपसर्गामधून दाखवलं गेलं. अर्थामध्ये खूप बदल झाला नाही. हे अभि नसतं लावलं इथे, अर्चती जरी असतं तरी हाच अर्थ राहिला असतो. ओके, अपूर्वताई. अत्र स्थित्वा त्वं किमर्थम् एव आक्रोशिषि. आक्रोशसी. आक्रोशसी असं आहे. तू इथे थांबून, इथे उभा राहून
हम्म. हा का आक्रोश असे म्हणजे कशासाठी आक्रोश रडतोय, आक्रोश आक्रोश करतोस ना? करतोयस. हा हम्म. तर हे क्रोशला लागलं आ. आता क्रोश आणि आक्रोश म्हणजे क्रोशचे जे सिग्नल काय म्हणतात त्याला, प्रभाव जो आहे ते आ लावल्यामुळे वाढला गेला. क्रोश म्हणजे ओरडणे, तसं आक्रोश म्हणजे मोठ्याने ओरडणे, मोठा आवाज करून रडणे. तर इथे तू का रडतोयस एवढंच त्यांनी आक्रोश लागलं की क्रोशचं जे आहे ते त्याला काय म्हणता येईल, त्याला तो व्हॉल्यूम नाही म्हणता येईल, त्याला सिग्निफिकन्स वाढलं. इंटेन्सिटी. इंटेन्सिटी वाढली त्याची. अत्र स्थित्वा त्वं किमर्थम एवं आक्रोशसे. ओके. आनंद जोशी. बालाः किमर्थ संक्रन्दन्ति तत्र. अर्थ झाला का इथे? आता हा बालाहा म्हणजे मुली, मुली किमर्थम पाहिजे तिथे, किमर्थम किमर्थम संक्रंदंती तत्र. तर क्रंदती हे क्रियापदच झालं. क्रंदतीला सम लागलं मागे. हा अच्छा. सम लागल्यामुळे ते क्रंदनाची इंटेन्सिटी वाढली. हं. मुली कशासाठी का हा रडत आहेत, किसलिए रो रो रही रही है. है. हा आता मराठीत करताना आपण काय करणार की का रडतायत, मुली का रडत आहेत. हं. तर आपण मराठी जर करताना आपण तसं म्हणणार का रडत आहे. पण मी का संक्रंदती हे संस्कृतमध्ये खूप ठिकाणी असे उपसर्ग लावून त्या क्रियापदाचं महत्व किंवा त्याची इंटेन्सिटी, त्याची तीव्रता, हा म्हणजे तीव्रता आठवत नव्हतं, त्याची तीव्रता हे वाढवली जाते. वाढवलेली आहे. आक्रोशतेमध्ये आ लावून झालं, अभ्यर्जतीमध्ये अभि लावून झालं. अर्चती म्हटलं तरी तेच आहे, अभ्यर्जती म्हटलं तरी तेच आहे. पण त्याचं जे आहे ते तीव्रता वाढवण्याकरता या उपसर्गाचा उपयोग केलेला आहे. माधुरीताई. छात्राः विद्यालयस्य क्रीडांगणे संक्रीडन्ति. संग लावलेला आहे धातूसाठी. म्हणजे छात्रा म्हणजे विद्यार्थी विद्यार्थी विद्यालयाच्या क्रीडांगणामध्ये विद्यालयाच्या क्रीडांगणात खेळ खेळ रहे है. खेळ रहे है. आता हे या ठिकाणी सम लावलं त्यांनी. आता कसं होतं की क्रीडंती हा थोडासा काय म्हणतात सकारात्मक ऍक्टिव्हिटी आहे. क्रंदंती, आक्रोशसी हे थोडस नकारात्मक ऍक्टिव्हिटी आहे. आता ह्या नकारात्मकला सम लावल्यानंतर संक्रंदंतीला फार काही पॉझिटिव्ह वाढत नाही त्याची, म्हणजे फक्त इंटेन्सिटी अधिक दाखवली गेली. आता क्रीडंतीला जर आपण सम लावलं तर हे चांगल्या प्रकारे खेळत आहेत. तर चांगल्या प्रकारे क्रंदन करत आहेत किंवा रडत आहे असं म्हणणं योग्य नाही. चांगल्या प्रकारे खूप आलं हिंदीमध्ये त्याने खूप लिहिलं इथे. खूप आलेलं. खूप खेळ रहे हैं, बहुत खेळ रहे हैं, चांगलं खेळत आहेत, खूप खेळत आहेत. तर हे क्रीडंतीला अधिक त्याची तीव्रता वाढवण्याकरता त्यांनी सम लावले आहे. सुरेखाताई. राजा अमात्यविषये विचिकित्सते. राजा मंत्री के विषय में संदेह करता है. हे विचिकित्सते म्हणजे सहसा चिकित्सा माहित आहे, हो पण हे म्हणजे आता अमात्यविषयी म्हणायचं त्याला. अमात्यविषयी संदेह आहे. हो. आता चिकित्सते बारकाईने माहिती काढतो, बारकाईने चौकशी हा करतो. त्याला पण वी विसर्ग लागला. लावल्यानंतर हा मग त्याचा अर्थ बदलला. तर वरती आपण काय बघितलं की या ठिकाणी उपसर्ग लावल्यानंतर वीचा सुद्धा अर्थ अर्थ खूप काही बदलला नाही. हा फक्त संक्रीडंतीमध्ये मात्र त्याचं तीव्रता जी थोडीशी चांगल्या प्रकारे वाढवली गेली. विचिकित्सतेमध्ये अर्थ बदलतो. चिकित्सा करणे एक वेळेला सकारात्मक पण असू शकतो. इथे विचिकित्सा त्याचं एकदम ते सर इथे वी लावलेला आहे म्हणजे विशेषत्वाने असं म्हणता येईल का? म्हणजे विशेषत्वाने होतं, दोन्ही होतं. ना विशेषत्वाने तो विशेषत्वाने चिकित्सा त्याच्याबद्दल करतो आहे, विरुद्ध अर्थाने किंवा चिकित्सा करतो त्याच्याबद्दल आहे, दोन्ही होऊ शकतो. आणि त्या चिकित्सेमध्ये काहीतरी दाल में काला आहे असं संदेह आहे.
म्हणजे विचिकित्सा म्हणजे संदेहाने बोलणे, हो आणि त्याचं क्रियापद जे आहे ते विचिकित्सन, हे होय संदेहपूर्ण बोलणे. हा तर हे अशा सर एक प्रकारे. हा ओके. हा बोला. चौथ्या वाक्याबद्दल विचारू का जरा? हा बोला ना. समक्रीडंती जे आहे तर समचा अर्थात नाही म्हणजे एकत्र होणे असं आहे. तर मग जर वाक्याचा अर्थ आपण असा केलं की मुले मैदानावर एकत्र येऊन खेळ- खेळतायत, हो ना, म्हणजे सामूहिकरित्या खेळतायत, चांगल्या प्रकारे हा. खेळतायत, तर मग ते खेळतायत. खूप खेळतायत म्हणण्यापेक्षा जर समजा एकत्र खेळतायत एकत्र असं असेल खेळतायत, तर समूहाने खेळतायत. इथे आपण तरी तसं चालेल ना? तसं जरी केलं चालेल, त्याला आपण इथे करूच त्याला. ओके. तर हे अशा प्रकारे थोडक्यात यांनी आपल्याला इथे हे दिलेलं आहे. आपल्याला अपेक्षित काय की हे उपसर्ग, त्याचा अर्थ माहिती असावा आणि त्याचं वाक्य करता यावं. मी दुपारी काही PDF पण टाकलेले आहेत. त्या PDF मध्ये काही वाक्य आहेत, साधारण याच धर्तीवरती ते आहेत. जरी आपल्या या पाठातले नसले तरी ते कुठेही घेतलं तरी 22च उपसर्ग आहे संस्कृतमध्ये, आणि या 22ची मग वेगवेगळी वाक्य. थोडासा अर्थ सांगण्यामध्ये काही फरक त्यामध्ये असू शकतो यापेक्षा, पण साधारणपणे अर्थ तोच आहे. तर ती वाक्य जरी आपण बघून घेतली तरी आपण त्याचा अभ्यास करू शकतो. तर आपण वाटल्यास हा पाठ संपला या उद्या जर आपण घेता आलो तर त्याला त्या पुस्तकामधले घेऊयात. आता इथे काय की एक छोटंसं संभाषण आहे. संभाषण भाषांनी विचारलेलं नारद आणि वाल्मिकी यांच्यामधलं. आपण याला वाचून त्याचा अर्थ जो आहे तो समजावून घेण्याचा प्रयत्न करू. रवींद्र जोशी साहेब. वाल्मीकि नाम मुनिः अस्मिन् आश्रमे अवसत्. अवसत. अवसत् अवसत पेक्षा अचा उच्चार आधी पूर्ण करून घ्यायचा. अवसत म्हणजे राहत होते. अवसत्. ओके. वाल्मीकि नाम मुनिः अस्मिन् आश्रमे अवसत्. म्हणजे सोपंच आहेत, काय म्हणजे असं काही विशेष नाही. वाल्मीकि नावाचे मुनी नाम नामे या म्हणतो आपण. आश्रमात राहत होते. ओके. भूतकाळ. भूतकाळ आहे. येस. राजेंद्र कोलेकर साहेब. राजेंद्र कोलेकर साहेब. येस येस येस. रमणीयः खलु आश्रमपदस्यायं परिसरः. रमणीयः खरोखरच सुंदर. खलु म्हणजे खरोखर. खरोखर. हा. रमणीय म्हणजे सुंदर. आश्रमपदस्यायं म्हणजे आश्रमपदस्य अयम. अच्छा, म्हणजे आश्रमाचा आणि परिसर म्हणजे परिसर. आजूबाजूचा असा. म्हणजे आश्रमाच्या बाजूने आपण जर चाललो तर जो काय भाग येईल तो पद म्हणजे पाय, अयम तो भाग जो काय असेल परिसर त्याचा. आश्रमाचा परिसर खरोखरच सुंदर होता. हा. येस. रमणीय खलु. ओके. पण सर इथे पद कशाला घातलं होते मग? आश्रम पदस्य आश्रम पदस्य परिसर म्हणजे ज्या आश्रमाचा जो पायी चालण्याचा परिसर, या आश्रम एका ठिकाणी बांधलेला आहे त्याच्या आजूबाजूचा जो परिसर आहे तो पद परिसर असतो. म्हणजे कारण की सर त्याचा ह्याच्यामध्ये अनुवादात काहीच नाही आलं ना त्याच्यात. हा, नाही घेतलं ते. आश्रमाचा परिसर खरोखरच सुंदर होता. सगळं मिळून त्यांनी तेच घेतलं. म्हणजे आश्रम पदस्य म्हणून आश्रमाचा घेतला. परिसर म्हणजे सभोवतात. हो, परिसर म्हणजे सभोवताचाच असतं खरं म्हणजे. मग आश्रमाच्या भोवतीचा म्हणता येईल. आनंद जोशी बुंदीचा लाडू नको.
याच्यात उपसर्ग नाहीये ना? नाही, उपसर्ग नाही आम्हाला कुठे. आता हे हा हा. या ठिकाणी एखाद दुसरं सापडेल आपल्याला तसं, पण उपसर्गाची माहिती इथे संपली. आणि इथे हे एक छोटासा 3 पानामध्ये 10-12 ओळीचा हा पॅरेग्राफ आहे. फार मोठा अभ्यास पण नाही तो. त्या ठिकाणी नारद आणि वाल्मिकी मुनी यांचे थोडंसं आपसामध्ये संभाषण आहे. रमणीय खलु आश्रम पदस्यायम परिसर. तर कोणी पद्मजा पोळ मॅडम. हो सर. एकदा देवर्षी नारदः अत्रागच्छत. अत्र आगच्छत. एकदा म्हणजे एकदा, हम्म, देवर्षी म्हणजे देवांचे ऋषी, देव अधिक ऋषी, हम्म, देवांचे ऋषी असलेले नारद अत्र आगच्छत म्हणजे येथे आले. आले. ओके, एकदम एकदा देवर्षी नारद येथे आले. येस. ओके. गिरीश देशपांडे साहेब. हो. आगतं नारदं वाल्मीकिः विनयेन पृच्छत. नाही, विनयेन अपृच्छत. विनयेन आहे ना, विनयेन पृच्छत. विनयेन पृच्छत. अपृच्छत. हा. आगतम म्हणजे काय? आलेल्या नारदांना. नारदांना वाल्मिकींनी विनयेन म्हणजे विनयपूर्ण किंवा नम्रपणे विचारले. आगतम हे आगतम जे आपण ते जसं भूतकाळ शिकलो तो, या ठिकाणी कोणते नारद? आलेले नारद असं. हा, आगतम नारद. पण वाल्मिकी ही सर कसं येत वाल्मिकी ही नारदांना वाल्मिकी विचारले अपृच्छत. वाल्मिकी हे काय होतं रामायणामध्ये असं खूप ठिकाणी आहे. त्यामध्ये आजच्या व्याकरणामध्ये नाही बसत स्ट्रिक्टली. वाल्मिकी हे करता दाखवलं त्यांनी. वाल्मिकी विनयेन अपृच्छत. विनयाने वाल्मिकी विचारतात. विचारले, वाल्मिकींनी विचारले, आपण मराठीमध्ये करून घेतो. पण ते त्यांच्याकडे करता हात जो आहे तो अपृच्छत पण चाललाय. हे लागलाय का उपसर्ग? हा, विनय जे आहे ना ते, आता हे नय नयती जे त्याचा काही संबंध नाहीये. पण विनय जे आहे ते आज आपण जे म्हणतो नम्रपणे, तसं त्या ठिकाणी तयार झालं. नय नयतीशी तसा काही संबंध नाही, पण ते लागलं त्या बी लावून त्याचा अर्थ बदलून गेला. पण एक हे आहे ना, म्हणजे क्रियाविशेषण म्हणता येईल ना सर? कशाला? विनयेन. विनयाने विचारतो ना, म्हणजे विचारण्याचं हे आहे ना. हो, बरोबर. विनयाने विचारलं, क्रियाविशेषणच आहे ते. सर. ओके. आनंद जोशी. सर, हे इथे विनयेन अपृच्छत असं उच्चार करायला पाहिजे का? नाही, त्याची फोड तशी होईल. तुम्हाला फोड वाचताना होईना का? पण म्हणजे उच्चार करताना नाही, उच्चार करताना विनयेना पृच्छत. त्याचा नाचा उच्चार पूर्ण करायचा. विनयेना पृच्छत. बर. जे आहे जसं तसं वाचायचं. फक्त ते कुठे तोडायचं, कसं तोडायचं फक्त कळलं की झालं. ओके. तुम्हीच घ्या पुढचं. हे देवर्षे. हो, घेतो. देवर्षे सांप्रतम लोके को नु धर्मज्ञः गुणैः भूषित. अजून आहे पुढे. दृढवतः सर्वभूतेषु चहितः. देवर्षे. देवताला विचारतो तो. देवर्षी, हे देवर्षी नारदांना म्हणतो तो. सांप्रतम सध्या. लोके म्हणजे लोकांमध्ये. सध्याच्या लोकांमध्ये म्हणजे या जगामध्ये. धर्म जाणणारा. कोण खरोखर. लोके नो धर्मज्ञ. धर्मज्ञ कोण आहे? धर्मज्ञ म्हणजे धर्म जाणणारा. गुणही म्हणजे सद्गुणांनी शोभणारा. राईट, करेक्ट. गुणे भूषित म्हणजे सद्गुणांनी शोभणारा. राईट. दृढवत म्हणजे व्रतात दृढ. म्हणजे काय म्हणतात? दृढ निश्चयी.
सर्व भूतेषु म्हणजे सर्व प्राणी मात्रांचे हित हित बघणारा हा कोण आहे? कोण आहे हे असं विचारलं की तुम्ही सारखे फिरता इकडे तिकडे तिन्ही जगात तुमचा व्यवहार असतो, तर तुम्ही मला सांगा की सध्याच्या लोकांमध्ये सध्या या पृथ्वीवरती कोण खरोखर असा धर्मज्ञ आहे, धर्माचं ज्ञान पूर्ण असलेला आहे, जो गुणांनी पूर्ण भूषित आहे, गुणांनी पूर्ण परिपूर्ण आहे, जो दृढनिश्चयी आहे आणि सर्व प्राणी मात्रांचं सर्व भूतांचं हित बघणारा आहे. आणि तर पुढे ते इथे म्हणतात हा कोण आहे याला काय काय शब्द घातलाय को. संस्कृत मध्ये? को लोके को का? कह कह म्हणजे को. लोके हा, लोके हा. म्हणजे लोकांमध्ये सप्तमी. को म्हणजे हा, हा. कह. त्या अच्छा, कहच्या कोण आहे? हा नु म्हणजे खरोखर. खरोखर नु कोण म्हणजे? आहे? नु म्हणजे खरोखर कोण आहे. हा, हा. ठीक आहे. आणि खालचा तर वाचून महान घ्या. नू जो आहे तो ह्याच्यात वापरतात का, म्हणजे ऐतिहासिक ह्याच्यात? कारण नू नाही आपण असं काही नाही, खलू, कुठेही वापर, असं काही नाही. ते काही एखाद्या ठिकाणी कुठेही वापरलं जातं ते. नाही कारण आपण खलू वापरतो ना हा, असं. खलू साधारण आजच्या याच्यामध्ये खलू वापरलं जातं, पण हे साधारणतः एखाद्या नाटकामध्ये किंवा असं कुठेतरी असतं ते. वापर कमी आहे सध्या. असं सध्या संस्कृत प्राकृतमध्ये नाही कुठे, आपल्या प्रचलित संस्कृत नाही कुठे. सर आणि आणि कोटी देवर्षीचं कहती देवर्षे हे संबोधन झालंय का? हो, देवर्षी संबोधन. हे देवर्षीचं देवर्षी. सप्तमी आहे का सर कहची को? हा, सप्तमी नाही ते. को म्हणजेच कह. अच्छा, म्हणजे ओके. हा, जसं रामो राजमणी, रामः राजमणी, तर कह ओके. म्हणजे कह म्हणजे कोण, को. हा, पुढचा वाचून घ्या मग. जोशी गेले का तुम्ही? बरं. आता कोण आहे मग? रत्नप्रभा मॅडम. अहम हा अहम तर पुरुष महापुरुषस्य हा महापुरुषम ज्ञानुम इच्छामी ज्ञातुम. सॉरी ज्ञातुम इच्छामी परमे कुतूहलम. अहम हम मी तम. तम म्हणजे त्या महापुरुषाला म्हणजे महान माणसाला जाणून घेऊ इच्छितो. जाणू इच्छितो. ज्ञातुम ज्ञातुम इच्छामी. इच्छामी, जाणू इच्छितो. मी खूपच उत्सुक आहे. परमे हा, कुतूहलम. परम मे कुतूहल. मला खूप परम उत्सुकता आहे. मी खूप उत्सुक मे आहे. कुतूहलम. मी खूपच उत्सुक आहे. उत्सुक आहे. ओके, पुढे नाही होत आता. म्हणजे राहिलाय का अजून? मी घेऊ का सर? हो, घ्या घ्या. त्वम हि प्रश्नस्योत्तरम म्हणजे प्रश्नस्य अधिक अस्य अधिक उत्तरम दातुम समर्थ. त्वम हि. हा, त्वम हि बरोबर आहे. त्वम हि प्रश्नस्योत्तरम म्हणजे प्रश्न उत्तर. नाही, प्रश्नस्य, प्रश्नाचे, अस्य प्रश्नाचे म्हणजे उत्तर. या प्रश्नाचे उत्तर. या प्रश्नाचे उत्तर देणारा समर्थ आहात. हा, तुम्ही म्हणजे देऊ समर्थ. शकता. हा, नाही, तू समर्थ तुम्ही आहात. तुम्हीच कॅपेबल आहात. तुम्हीच मला सांगू शकता की या ठिकाणी या पृथ्वीवरती हे सगळे गुण असलेला पुरुष कोण आहे. त्वम हि प्रश्नस्य अस्य उत्तरम दातुम समर्थ. तर इथं ही जे आहे तर हिचं उत्तर स सारखं आलं. प्रश्नाचं हा, तूच असं या अर्थाने. त्वम हि आपण किंवा तूच, तुम्हीच या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी समर्थ आहात. तुम्हीच देऊ शकता उत्तर हे की या पृथ्वीवरती असा कोण आहे की ज्याच्यामध्ये हे सर्व गुणधर्म आहे, धर्मज्ञ आहे, गुणांनी भूषित आहे, दृढ संकल्प आहे आणि सर्व भूतांचं हित रक्षण करणारा आहे. ओके, पुढे कोण आले आता? स्टार्टला कोण होतं? अपूर्वते. प्रीतः नारदः अब्रवीत् कौशलदेशे अयोध्या नाम नगरी अस्ति. प्रीत म्हणजे आनंदित, प्रेमाने म्हणा किंवा आनंदाने म्हणा. आनंदाने नारद म्हणाले, अब्रवीत म्हणाले
कोशल देशात अयोध्या नावाची नगरी आहे. आहे. अयोध्या नाम नगरी असते. त्याचा प्रश्न येतो म्हणजे अयोध्या कुठे आहे, कोशल देशामध्ये कोणतं नगरी आहे, किंवा नारदाने काय सांगितलं प्रीतः, असा प्रश्न त्या परीक्षेमध्ये आलेला आहे एकदम. पण मग आता सर ह्याच्यात प्रश्न पडतो, कोशल देश म्हणजे कुठला देश आला? आता ते सध्याचा ओरिसा किंवा सध्या आता हा आपला सध्या आहे तो उत्तर प्रदेशमध्ये बनवते, त्यावेळेचा तो असेल तो बिहार, ओरिसा असा काहीतरी वेगळा भाग असायला पाहिजे. त्यावेळेची नावं वेगळी होती सगळी. सुरेखाताई. हा सर. तत्र दशरथः नाम राजा आसीत्. म्हणजे तिथे दशरथ नावाचा राजा आहे. होता. होता. आता ते कसं आहे माहिती का, हे आज सांगता येत ते सांगताना त्याने आसित कशाला वापरायला पाहिजे बोलते होता. म्हणजे असं वाटतं की तो आता नाहीये, म्हणजे किंवा होत आहेत त्या. हे केव्हा सांगतायत हे, म्हणजे हे याचा अर्थ काय होतं की जेव्हा आपण म्हणतो ना की ऍक्च्युली वाल्मिकींनी त्यांना प्रश्न विचारला त्यावेळेला त्यांनी दिलेलं उत्तर आहे ते. म्हणजे हो ना याचा अर्थच काय होतं की आपण जे म्हणतो की वाल्मिकींनी रामायण हे आधी व्हिज्युअलाइज करून लिहिलं, आणि त्याप्रमाणे रामाचं आयुष्य घडलं. आता इथे ही जी माहिती आहे याच्यावर तसं वाटत नाही ना मध्ये. म्हणजे दशरथ राजा गेल्यानंतर यांची भेट झाली, त्यावेळेला तो राजा राम जो आहे तो परत अयोध्येला आलेला आहे, आणि तो त्यावेळेला धर्माचरणाने राज्य चालवतो आहे. ते आसित वापरल्यामुळे असं वाटतं. असं ओके. दशरथाच्या मृत्यूनंतर त्यांची भेट झाली असावी. असं म्हणजे आपली जी संकल्पना आहे किंवा या ठिकाणी त्यांनी आधी रामायण लिहिलं आणि त्याप्रमाणे रामाचं आयुष्य घडलं, तसं याच्यावरून तरी वाटत नाही. म्हणजे राजेंद्र कोलेकर साहेब. तस्य रामः नाम प्रियः पुत्रः. तस्य म्हणजे त्याचा, राम नावाचा प्रिय पुत्र. आता हे इथं आहेच म्हणावं लागलं, कारण तो प्रिय होता म्हणता येणार का? इथं येण्या अर्थामध्ये होता घेतलं. पुत्र होता कसं होईल, त्याच्याबद्दल सांगतोय ना तो. आहे. तस्य रामः नाम प्रियः पुत्रः. त्याचा राम नावाचा प्रिय पुत्र आहे. अस्थि कंसात टाकून ठेवतो. ओके. पुढचा घेता का तुम्ही? घेऊन टाका, हे सोपं होतं फारच. हो. सह एव जनानां हिते रतः शुचिः साधुः विचक्षणः सर्वगुणोपेतः च अस्ति. सह एव तोच जनानां लोकांच्या हितांसाठी रतः म्हणजे सतत लागलेला. हिते म्हणजे ऍक्च्युली ना हितामध्ये असं यावं, सप्तमीमध्ये ना ते जनांच्या हितामध्ये रतः म्हणजे पूर्णपणे समर्पित. अच्छा, समर्पित. शुची म्हणजे शुद्ध प्रकार, साधू पवित्र, विचक्षण ज्ञानी, ज्ञान, सर्व गुणोपेतः सर्व गुणांनी सर्व गुणोपितः पेतः पूर्ण, गुणांनी परिपूर्ण, पूर्ण च अस्ति. आणि या ठिकाणी तो जो आहे तोच म्हणजे हा एकच त्याला माहिती आहे, बाकी हा सोडून कोणी नाही. एकमेव. हाच एकमेव असं म्हटलेलं नाही, पण हाच म्हटलं त्यांनी. स एव हाच जनानां हिते लोकांच्या हितामध्ये पूर्णपणे रमलेला, समर्पित, शुचिही शुद्ध असा, साधू म्हणजे पवित्र विचाराचा, विचक्षण बुद्धिमान, सर्व गुणांनी परिपूर्ण असा आहे, असा हा राजा. ओके. आता कोण आहे? स्नेहलताई. सर्व गुण
पेतहा ओपेत म्हणायचं का? पेतहा पेता म्हणजे ओपेत. भरलेला पूर्ण असं गुण असलेला